नमस्कार. भाषा लॅबमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इंग्लिश ग्रामरमधले काही जादुई शब्द शिकणार आहोत. प्रोनाउन्स म्हणजेच आपली सर्वनामं. हे शब्द वापरली ना की इंग्लिश बोलणं आणि लिहिणं एकदमच सोपं आणि प्रभावी होऊन जाईल. चला तर सुरू करूया. स्क्रीनवर बघा जरा. इथे 2 वाक्य दिसतायत. पहिलं डावीकडचं वाक्य आहे, रवी इज अ गुड बॉय. रवी लाइक्स टू प्ले. काय वाटतंय? रवी रवी असं परत परत ऐकून थोडं कंटाळवाणं वाटतंय ना? आता उजवीकडचं वाक्य बघा. रवी इज अ गुड बॉय, ही लाइक्स टू प्ले. अरे वा, पाहिलत का? दुसऱ्या वाक्यात रवी ऐवजी आपण ही वापरलं आणि वाक्य एकदमच सोपं आणि ऐकायला छान वाटू लागलं. तर मग हा ही शब्द नक्की आहे तरी काय? हाच आहे तो आपला जादूचा शब्द. इंग्लिशमध्ये याला म्हणतात प्रोनाउन आणि मराठीत सर्वनाम. याची व्याख्या एकदम सोपी आहे. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरतो तो म्हणजे सर्वनाम. हे शब्द आपलं काम सोपं करतात, वाक्य छोटी आणि मस्त बनवतात. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट, आजचा आपला हा जो अभ्यास आहे ना, तो खास भाषा लॅब अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टची तयारी करण्यासाठी तयार केलाय. म्हणजे जर नीट लक्ष देऊन हे सगळं शिकलात तर परीक्षेत नक्कीच चांगले गुण मिळतील. चॅम्पियन बनायचंय ना? मग चला लक्ष द्या. आज आपण काय काय शिकणार आहोत? एक नजर टाकूया पटकन. आधी प्रोनाउन्स म्हणजे काय ते बघू, मग पर्सनल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि इंडेफिनिट प्रोनाउन्स हे प्रकार शिकू. मग एक छोटीशी टेस्ट घेऊ आणि शेवटी चॅम्पियन बनण्यासाठी पुढे काय करायचे ते बघू. तयार आहात? चला तर मग आपल्या पहिल्या प्रकारापासून सुरुवात करूया. पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम. हे ना सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्रोनाउन्स आहेत. आपण हे व्यक्ती किंवा वस्तूंसाठी वापरतो. आता हा टेबल नीट बघा. आपण एक एक करून सगळे शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे आय. आय म्हणजे मी. जसं की आय एम रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आहे. सोपं आहे ना? पुढचा शब्द आहे यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. उदाहरणार्थ, यू आर माय फ्रेंड म्हणजे तू माझा मित्र आहेस. बरं, आता पुढे बघूया. वी. वी म्हणजे आम्ही. वाक्य कसं होईल? वी आर अ टीम म्हणजेच आम्ही एक संघ आहोत. आता दे. दे म्हणजे ते, त्या किंवा ती, पण अनेकांसाठी. जसं की दे आर गोइंग टू स्कूल म्हणजेच ते शाळेत जात आहेत. मुलासाठी आपण काय वापरतो? बरोबर, ही. ही म्हणजे तो. ही इज प्लेइंग फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल खेळत आहे. मुलीसाठी शी. शी म्हणजे ती. शी इज अ डॉक्टर म्हणजे ती डॉक्टर आहे. आणि शेवटी एखादी वस्तू किंवा प्राण्यांसाठी आपण इट वापरतो. इट म्हणजे ते. जसं की इट इज अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे ते एक सुंदर फूल आहे. वाह! पर्सनल प्रोनाउन्स तर मस्त समजले. आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. हा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजेच दर्शक सर्वनाम. ह्या शब्दांचा वापर आपण एखादी वस्तू दाखवण्यासाठी करतो. म्हणजे बोट दाखवून सांगतो ना, ते बघ, हे बघ, तसंच काहीसं. इथे फक्त 4 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एकदम सोपे आहेत. बघा, पहिला आहे दिस. एखादी एक वस्तू आपल्या जवळ असेल तर दिस वापरायचं. जसं की दिस इज माय पेन म्हणजे हा माझा पेन आहे. आता तीच वस्तू लांब असेल तर वापरायचं दॅट. जसं दॅट इज अ स्टार म्हणजे तो एक तारा आहे. आता एकापेक्षा जास्त वस्तू असतील जवळ असतील तर म्हणायचं दीज. दीज आर माय बुक्स म्हणजे ही माझी पुस्तके आहेत. आणि जर त्या अनेक वस्तू लांब असतील तर वापरायचं दोज. दोज आर बर्ड्स म्हणजे ते पक्षी आहेत. कळलं? जवळ एक दिस, लांब एक दॅट, जवळ अनेक दीज, लांब अनेक दोज. एकदम सोपं. बरं, आता पुढचे 2 प्रकार आपण एकत्रच शिकणार आहोत. एक आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे प्रश्न विचारणारे शब्द आणि दुसरा आहे इनडेफिनिट प्रोनाउन्स म्हणजे असे शब्द जे कुणा एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरले जात नाहीत. आधी आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स बघू. हे शब्द तर आपल्याला चांगलेच माहिती आहेत. हे आहेत आपले प्रश्न विचारणारे शब्द म्हणजे हू, व्हॉट, वेअर हे सगळे. चला तर हे प्रश्न विचारणारे शब्द बघूया. पहिला हू म्हणजे कोण. आपण विचारतो ना, हू इज ॲट द डोअर म्हणजे दारावर कोण आहे. मग येतो व्हॉट
म्हणजे काय? व्हॉट इज युअर नेम? तुमचे नाव काय आहे? पुढचं आहे विच, म्हणजे कोणता किंवा कोणती. जेव्हा आपल्याला काही गोष्टींमधून निवडायचं असतं, जसं की विच इज युअर फेवरेट कलर, म्हणजे तुमचा आवडता रंग कोणता. आता आहे हुम, म्हणजे कोणाला. हुम डिड यू मीट, म्हणजे तुम्ही कोणाला भेटलात. आणि शेवटी हुज, म्हणजे कोणाचं. हुज इज दिस बुक, म्हणजे हे पुस्तक कोणाचे आहे. आता वळूया इनडेफिनिट प्रोनाउन्सकडे. याच्या नावातच अर्थ आहे. इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित. म्हणजे जेव्हा आपण नक्की कोणाबद्दल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल बोलत नाही, तेव्हा हे शब्द वापरतो. हा टेबल बघून थोडं दडपण आलं असेल, पण काळजी करू नका, खूप सोपा आहे. आपण आधी माणसांसाठी वापरले जाणारे शब्द बघू. समवन किंवा समबडी म्हणजे कोणीतरी. समवन इज कॉलिंग यू. मग आहे एनीवन किंवा एनीबडी म्हणजे कोणीही. कॅन एनीवन सॉल्व दिस? एव्हरीवन किंवा एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण. एव्हरीवन इज हॅपी. आणि नो वन किंवा नोबडी म्हणजे कोणीही नाही. नो वन वॉज इन द क्लास. आता वस्तूंसाठीचे शब्द बघू. समथिंग म्हणजे काहीतरी. आय वॉन्ट टू ईट समथिंग. एनिथिंग म्हणजे काहीही. डू यू वॉन्ट एनिथिंग? एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही. एव्हरीथिंग इज रेडी. आणि नथिंग म्हणजे काहीच नाही. आय हॅव नथिंग टू से. पाहिल्यात किती सोपं आहे? शाबास! आपण सगळे महत्वाचे प्रकार शिकलो. आता वेळ आहे एका छोट्याशा टेस्टची. अरे घाबरू नका, आपण जे शिकलोय त्यावरच हे सोपे प्रश्न आहेत. चला बघूया तर खरं आपल्याला किती लक्षात राहिलंय. चला, पहिला प्रश्न. रिया इज अ गुड सिंगर डॅश सिंग्स व्हेरी वेल. या रिकाम्या जागी काय येईल? ऑप्शन्स आहेत ए ही, बी इट, सी शी आणि डी दे. विचार करा, काय असेल उत्तर? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, शी. एकदम सोपं होतं हो ना. रिया एक मुलगी आहे, म्हणून तिच्यासाठी आपण शी हेच प्रोनाऊन वापरणार. ओके, पुढचा प्रश्न. माय फ्रेंड्स अँड आय आर प्लेइंग डॅश आय हॅव्हिंग फन. इथं काय येईल? तुमचे पर्याय आहेत ए वी, बी आय, सी दे की डी यू. काय वाटतंय? याचं बरोबर उत्तर आहे ए वी. एक नियम लक्षात ठेवा. जेव्हा वाक्यात आय म्हणजे मी आणि इतर लोक एकत्र येतात, तेव्हा आपण नेहमी वी म्हणजेच आम्ही हा शब्द वापरतो. चला, आता शेवटचा प्रश्न. हा थोडा वेगळा आहे. एव्हरीवन हा शब्द कोणत्या प्रकारचा प्रोनाऊन आहे? ए पर्सनल प्रोनाऊन, बी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, सी इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन की डी इनडेफिनिट प्रोनाऊन. आठवून बघा बरं. आणि याचं उत्तर आहे डी इनडेफिनिट प्रोनाऊन. का? कारण एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण. पण यात आपण कोणा एका ठराविक व्यक्तीबद्दल बोलत नाहीये, म्हणून हा इनडेफिनिट प्रोनाऊन आहे. बरोबर? खूपच छान, मस्त उत्तरं दिलीत. आता चॅम्पियन बनण्याच्या प्रवासातला पुढचा पाऊल. आज आपण जे काही शिकलो ते एकदा पटकन आठवून घेऊया. तर आज आपण हे जादूचे शब्द शिकलो. पर्सनल प्रोनाउन्स जसे की आय, यू, ही, शी. मग शिकलो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स जसे की दिस, दॅट. त्यानंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे हू, व्हॉट सारखे प्रश्न विचारणारे शब्द. आणि शेवटी इनडेफिनिट प्रोनाउन्स जसे की समवन, एव्हरीवन. पण ऐका, फक्त शिकून भागत नाही. खरा चॅम्पियन तोच होतो जो खूप सराव करतो. भाषा लॅब्स अल्टिमेट ग्रामर चॅम्प टेस्टमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जो QR कोड दिसतोय तो स्कॅन करा आणि भरपूर प्रॅक्टिस पेपर्स सोडवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर यू गेट. म्हणजे जितका जास्त सराव कराल तितकेच तुम्ही यात पारंगत व्हाल. भाषा लॅबसोबत शिकत रहा. भेटूया पुढच्या भागात.